इथं लांब धर चेहरा मोठा दिसतो. आणि आज आहे गुरुपौर्णिमा, तर सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या स्वामींचं दर्शन घ्या. अशा प्रकारे भेटायला चाललोय, सरप्राईजली चाललोय खरं तर, आणि त्यांना आम्ही प्रॉमिस केलं होतं ते पूर्ण करणार आहे. ते पूर्ण करणार. दादाचे कमिटमेंट होती ज्यावेळी 80K झाले होते. यांना तर तुम्ही ओळखतच असाल, फेमस युट्यूबर आहे मनीषा आणि विशा. असं काही नाही. आम्ही खूप छान वाटलं गोकुळ आणि मानसीला भेटून. तर आता आम्ही निघालो आहे आमच्या मुंबईच्या प्रवासाला. पुढचे 4 तास थ्रिलिंग असतात, 5 तास थ्रिलिंग असतात. मंडळी आता आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. मेन म्हणजे आमचा आता एन्जॉय करण्याचा टाइम आहे. आता आम्ही फक्त दोघच. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळे बायकोला आहे ना काय फिरवायला निघाले. शेंगदाणे फुटाणे खवल शेंगदाणे खाऊ घातले. खरं हे तर ठरवलं. प्रूफ करू शकते मी. दाखवू का? म्हणून दाखव जरा तिकडून मागून शेंगदाणे. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे गोरेगाववरनं गोकुळ आणि मानसीला भेटून. खूप सरप्राईज झाले ते आणि खूप खूप आनंद मजा झाला आली. त्यांना. एक चांगला बॉन्ड झाला आणि आमचा. आणि आता नेहमीप्रमाणे माझा एक फेवरेट अड्डा आहे मरीन ड्राईव्ह. तिथे गेलं का मला माझ्या जुन्या गर्लफ्रेंड्स आठवतं सगळं, म्हणून जावं लागतं. हिला घेऊन जावं लागतं तिथे गेलं. मला फक्त नावाला नेतात हां आहे ना. आणि जाऊ दे, मग मलाही असं बाहेर निघता येत नाही त्याच्यामुळे चालेल. तुमची इच्छा आहे का नाही, काय करणार मग, पर्याय नाही आपल्याकडे. काय बाबा करणार भाई, पाला आहे तो खाना पडेगा भाई. बघितलं का, पाला आहे तो खाना पडेगा. आमचा डायलॉग आहे. हा ना. मग अजून काय काय खाऊ घालणार? शेंगा तर खाऊ घातल्या शेंगदाणे- आतापर्यंत, फक्त शेंगा खाल्ल्या. शेंगा. आणि ते पण एका ठिकाणी कॉफी पिलो. आणि त्यांच्याकडे तर झाला नाश्ता वगैरे, त्यांनी सगळं आणून ठेवलं होतं. पण आता आमच्या हो काय करू, म्हणजे काय खाऊ घालतात आणि कुठे कुठे जातो नक्कीच बघा. तुम्हाला पण दाखवते ना आमच्या हो, मला नक्की कुठे कुठे नेतात ते. मरीन ड्राईव्हला खूप पाणी आहे तिथं घेऊन जातो. 25 वर्ष झाले. आजकाल लय नवीन नवीन कांड होत ट्रेंड आहेत. ट्रेंड आलाय तो ना, है ना. मी बघतो मला काही जमतं का. पम पम करा हो. माझी एकुलती एक बायको आहे. खूप जीव आहे लोकांना माझा. किती असतं? एकुलती बायको म्हणजे माझा खूप जीव आहे माझ्या बायकोमध्ये. मग तर मला काय तसं काही नाहीये. पण कधी कधी बोर होतं ना थोडंसं, म्हणजे काहीतरी एंटरटेनमेंट. आता मरीनला जातो. मरीनला गेलं का कसं होतं, थोडंसं माणसाचं माइंड आहे ना फ्रेश फ्रेश होतं. होतं. अजून काही कोणी वॉकिंग करतं, कोणी जॉगिंग करतं. काहीतरी वेगळं बघायला भेटतं आणि डोळ्याला शांती वाटते. शिव 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 शिव. काय रे शिव. बाबा विचारांच्या नाही का आजकालच्या शांत माणसांचे. समुद्र बघितलं तर शांत वाटतं का नाही, मला तसं सांगायचं आहे. तुला फोन मागं ठेव, माझा चेहरा मोठा दिसतो. अगं बाई, आहे तर दिसणारच आहे का नाही. तर कसं गेलं तुमचा सगळ्यांचा दिवस मला सांगा. माझा दिवस आज खूप हॅक्टिक गेला. इथे सकाळी 10 वाजता मला एक शेड्यूल खरंच दिलं. आम्ही पण 10 अचानक वाजता आलो मला होतो, त्यांनाही त्रास 10 झाला वाजता मला एक शेड्यूल आमच्यामुळे. दिलं की आज गोकुळ आणि त्या मानसीला गोष्टीचं. भेटायला जायचं. कारण की आमचं मी गोकुळ आणि मानसीला प्रॉमिस केलं होतं की तुमचे 100K आणि आज झाले. तो दिवस होता खरं तर आज महत्वाचा. आज गुरुचा दिवस होता, म्हणून माझी अशी इच्छा होती की कुठेतरी काहीतरी हे करा. म्हणून आम्ही सकाळपासून प्लॅन केला. मग तो प्लॅन एक्झिक्यूट करायला थोडी दुपार झाली. मग दुपार निघालो. पण अजून एकदा सांगतो की बिचारे मानसी आणि गोकुळचं आजचं शेड्यूल पूर्ण डिस्टर्ब झालं आमच्यामुळे. कारण की आम्ही 5चा टाइम दिला तर आम्ही पोहोचलो 7 वाजता. क्लासेस असतात आणि त्याच्यानंतर ते पण ऑफिस होऊन लवकर आले आमच्यासाठी. पण खूप मजा आणि आली. आम्हालाच लेट झालं. खूप धमाल आली. आम्हाला खूप टाइम कमी मजा पडला केली. तसं बघायला आता गेलं आम्ही तर. त्यांना सांगितलं की तुम्ही आता आमच्याकडे या, आपण मस्त कुठेतरी 2 दिवस आउटिंगला जाऊ मस्त छान पैकी. नक्कीच. आता अशा प्रकारे चालला तर जातो बायकोला तिथं मरीन्सला घेऊन जातो. तिथं काय ते चनाजोर गरम असं काय आणि म्हणजे शेंगदाणे खाल्ले जातात, चणे खायचे बाकी राहिले ना. चनाजोर तुम्ही गरम. लवकरच मग आपण जाताना गाडीच्या काचा खाली करून जावं लागतं. तर बंदुकीच्या गोळ्या. हा तिला बघतो कुठे जमलं तर गरम वडापाव असं काही भेटलं तर खाऊ घालतो. बघा आता रात्रीचे किती वाजलेत, 9 वाजलेत. आता वडापाव खाऊ घालणार आहेत मला हे. अरे मुंबई अर्धी मुंबई वडापावर जगते. बी प्राऊड ऑन वडापाव, माहिती हो का. घरी वडापावच खाते पण मी. त्याचं काय. तर मित्रांनो काल मी माझी दाढी थोडीशी कट केली. कशी वाटली नक्की सांगा. शेप दिलाय. शेप दिलाय. आणि एकटे एकटे खूप काय काय कांड करतात ते मला नंतर कळतं. बाकी बोलू आपण नंतर या विषयावर. आत्ताचा ब्लॉग हा वेगळा आहे.
आणि बाकी नॉर्मल तुम्हाला माझ्याकडे बघितलं तसं वाटतं की मी काही कांड करत असेल. खाली पिली मला बदनाम करते, बदनाम. आत्ताच एक रील टाकली मी बघा. बघा. लोकांना असं वाटतं बाई तुझा नवरा खूप काय म्हणतात ते संस्कारी आहे, असं आहे तसं आहे. फक्त मलाच माहिती की माझा नवरा माझा बाळ किती संस्कारी. मित्रांनो अशी डोक्यावर हात फिरून फिरून इथं चांदकी पडली. मेन म्हणजे हा विषय खूप छान आहे. काय पडलं विषय? चांदकी असं ही अशी हात फिरवते ना, ती हात फिरव, ही अशी बसते ना नेहमी, तर हिचा हात आहे ना इथं असतो. आणि बघा इथंच बघा 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 एवढेच उडाले, एवढेच उडून गेले. माहिती काय करणार सांगा तुम्ही, मला कंटाळा आला यार. आता मला भरपूर ॲलर्जी त्याच्यामुळे असं ते पिण्या टोचून काय करतात ते बी करू शकेल. ते खिशाला परवडणार पण नाही आपल्याला. डायबिटीस आहे आणि मग आपण कटप्पा म्हणूनच जगू ना त्याच्या. आमचा कटप्पा कसा वाटला? कटप्पा मजा आली. अजून पुढे मजा करणार आहे आपण. तुम्हाला दाखवूया मरीन्सला गेल्यानंतर. लांब चेहरा मोठा दिसतो. वाव, बघा किती सुंदर आहे ना सीलिंग के हा. आणि मी खूप दिवसांनी आली तर एवढी सुंदर लाइटिंग बघायला भेटते. विचार करा, सीलिंगला किती सुंदर लाइटिंग लावलेली आहे. आणि मुंबईत फिरण्याची खरं रात्रीच मजा बाबांनो, किती सुंदर आहे. आता एक समोरून येते इकडे, अशी रस्ता वळला ना. कोस्टल रोड. आणि आता आम्ही जातोय टनल मध्ये. बँड्रा टू नरिमन पॉइंटचा या कोस्टल रोडमुळे खूप टाइम वाचतो आपला. नेहमीप्रमाणे सगळं झालं कार्यक्रम आणि आता आम्ही पोचलो आमच्या फेमस अड्ड्यावर. पण हे सांगा ना किती वाजले आता वाजले 11 आणि शेंगदाण्यांवर ठेवले फक्त. किती शेंगा? मला कोणी विचारत पण नाहीये. पावभाजी छान आहे विषय. नमस्कार मंडळी, कशात तुम्ही? मी छान. आणि कालचा दिवस आमचा खूप मजेशीर गेला. काल आम्ही मानसी आणि गोकुळला भेटलो, त्यांच्यासोबत वेळ घालवला. आणि मी जे प्रॉमिस केलं होतं दोघांना की तुमचे 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर मी जे तुम्हाला एक छोटीशी भेट देणार होतो ती आम्ही काल दिली. आणि गुरुपौर्णिमेचा दिवस एकदम सार्थकी लागला असं मला वाटतंय. तर खूप मजा आली आणि त्यांच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आम्हाला खूप म्हणजे आठवणीत राहतील नेहमी. तर मंडळी असेच नवनवीन आमचे ब्लॉग तुम्ही बघत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.